हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे आणि परमेश्वरने हा सुंदरसा दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला आयुष्याला जोडला आहे, म्हणून मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते आणि प्रभू येशूमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये. तर परमेश्वराचं वचन असं सांगतं पवित्र शास्त्रामध्ये, स्तोत्रसंहिता 128, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझे मुले जैतुनाच्या रोप्यासारखे होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो आणि तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. खरोखर ह्या स्तोत्रसंहिता 128 या वचनाबद्दल मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते. मी 1 ते 6 हे वचनं वाचलेले आहेत आणि खरोखर परमेश्वराने खूप सुंदर वचन दिलं आहे की जो व्यक्ती परमेश्वराचे भय धरतो त्याला काय आशीर्वाद प्राप्त होतात आणि तो मनुष्य धन्य हे ह्या वचनातून आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. या सुंदरशा वचनाबद्दल मी प्रभूची स्तुती करते. आमेन.